नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण पाठीमागच्या तासाला आपल्या पाठ्यपुस्तकामधील पृष्ठ क्रमांक 31 वरील पाठ क्रमांक 9 विभक्तिमाला यामधील प्रथमा ते संबोधन या विभक्त्यांचा वापर केलेले जे श्लोक आहेत ते श्लोक 8 श्लोक आणि 9वा जो श्लोक आहे त्या 9व्या श्लोकामध्ये सर्व विभक्त्यांचा वापर केलेला जो श्लोक आहे त्या श्लोकाचा आपण अभ्यास केलेला आहे। हे श्लोक आणि पाठ्येतर श्लोक इयत्ता 8वीला द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील श्लोक आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारले जातील। या प्रथम सत्राला मात्र आपण आपल्याच पुस्तकामधील जे पद्य पाठांमध्ये नाहीत असे जे श्लोक आहेत पृष्ठ क्रमांक 33 वर ते 33 वर असणारे जे श्लोक आहेत ते श्लोक ह्या विभक्तिमालामध्ये ज्याप्रमाणे रचना आहे त्याच रचनेप्रमाणे पृष्ठ क्रमांक 33 वर असणारे जे श्लोक आहेत ते श्लोक आपल्याला पाठ्येतर म्हणून प्रथम सत्रासाठी आपण पाहणार आहोत। हे पाहण्यापूर्वी आपली जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेचा आढावा थोडक्यात घेऊया आणि पद्य विभाग जो आहे तो प्रश्नपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये कसा विचारला जाणार आहे याविषयी जाता जाता माहिती घेऊया। जसे की हा जो पहिला विभाग आहे किंवा पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न चित्रम दृष्ट्वा नाम लिखत 5 चित्र विचारली जातील, त्यातील प्रत्येकासाठी एक एक गुण 5 पैकी 4 लिहायचे याविषयी आपण माहिती घेतलीच आहे। आज आपण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये पद्य विभागासाठी कशा प्रकारे गुण विभागणी आहे याविषयीची माहिती आपण घेऊया। प्रश्न क्रमांक 3 हा जो प्रश्न क्रमांक 3 आहे त्यामध्ये श्लोक पूर्तिम कुरुत यामध्ये तुम्हाला 4 श्लोक दिले जातील। ते जे 4 श्लोक आहेत ते त्या श्लोकांमध्ये श्लोकाचा पहिले चरण जे आहे ते चरणातील पहिला शब्द आणि चौथ्या चरणातील शेवटचा शब्द दिला जाईल आणि मधले जे शब्द आहेत हे तुम्ही ते श्लोक पाठांतर करायचे आणि पाठांतर करून ते श्लोक लिहायचे। म्हणजे ज्या वेळेला आपल्याला श्लोक शुद्ध आणि पूर्ण लिहा असा हा प्रश्न येईल त्यावेळेला दोन्ही ओळी म्हणजे 4ही चरण असणारे श्लोक आपण लिहायचे। असा हा 4 गुणांसाठी आपल्याला पद्य विभागावर प्रश्न विचारला जाईल। त्याचबरोबर एक वाक्याने उत्तरम लिखत इथे सुद्धा हे 4 प्रश्न जे आहेत ते 4 प्रश्नांमध्ये तुम्हाला गद्य विभागावर आणि पद्य विभागावर दोन्हीवर आधारित इथे प्रश्न विचारला जाईल। म्हणजे इथे सुद्धा हे 4 प्रश्न दिसत आहेत त्यामध्ये काही गद्य विभागावर तर काही पद्य विभागावर तुम्हाला प्रश्न असणार आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो 4थ्या विभागामध्ये आपल्याला ख जो आहे माध्यम भाषा पद्यांशस्य सरलार्थम लिखत इथं सुद्धा तुम्हाला हे श्लोक जे आहे ते सरळ अर्थासाठी विचारले जाणार आहेत। आपण आता जे पाहतोय तो आपल्या कृतीपत्रिकेमध्ये पद्य विभागावर कोणकोणता भाग विचारला जाणार आहे याविषयीची आपण माहिती घेतोय। इथं तुम्हाला 2 श्लोक दिले जातील आणि त्या 2 श्लोकांचा सरळ अर्थ लिहायचा आहे। त्यापैकी एकाला गुणांकन होणार आहे, एका सरळ अर्थासाठी 2 गुण आहेत। त्याचबरोबर माध्यम भाषा उत्तरम लिखत यासाठी सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील। या 3 प्रश्नांपैकी एखादा प्रश्न किंवा 2 प्रश्न हे तुम्हाला पद्य विभागावर विचारले जातील। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये इथे जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते स्वाध्यायावर आधारितच विचारले जाणार आहेत। जसे की पृष्ठ क्रमांक 33 वर आपल्याला सरल अर्थ म्हणा किंवा सूर्य इत्यस्य शब्दस्य कृते अमर पंक्तिम लिखत अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। म्हणजे भाषाभ्यासामध्ये जे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला माध्यम भाषा उत्तरम लिखत म्हणजेच माध्यम भाषा म्हणजेच आपण माध्यम मराठी माध्यम स्वीकारलेलं आहे म्हणून मराठीमध्ये याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे। हे उत्तर देत असताना तुम्ही
3 टप्प्यामध्ये उत्तर द्यावं. म्हणजेच प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाच्या अनुषंगानं प्रस्तावना 1 ते 2 वाक्यांमध्ये त्याचं उत्तराचा जो गाभा आहे तो 5 ते 6 वाक्यांमध्ये आणि शेवटी समारोप, प्रश्नाच्या अनुषंगानं केलेला समारोप, अशा 3 टप्प्यांमध्ये आपण याचं उत्तर द्यायचं आहे. तर की गुण जे आहेत ते गुण आपल्याला प्रस्तावनेसाठी अर्धा गुण, नेमकं उत्तर जे लिहिले त्याच्यासाठी 1 गुण आणि समारोपासाठी अर्धा गुण, अशा 2 गुणांची आपल्याला इथं विभागणी केलेली आहे. इथं जे 3 प्रश्न विचारले जातील त्या 3 प्रश्नांमध्ये 1 किंवा 2 प्रश्न हे पद्य विभागावर असतील आणि 1 प्रश्न किंवा 2 प्रश्न हे गद्य विभागावर विचारले जातील. अशा प्रकारे आपल्याला पद्य विभागावर जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते या पद्धतीने आहेत. व्याकरणाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा तुम्हाला त्या अनुषंगाने विचारले जाणार आहेत. आता हे झाले गद्य आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारे श्लोक. आता तुम्हाला एक जो श्लोक आहे तो तुम्हाला पाठ्येतर विचारला जाणार आहे. म्हणजे हा जो प्रश्न 6 आहे यामध्ये तुम्हाला पाठ्येतर गद्य उतारा आणि पाठ्येतर पद्य उतारा तुम्हाला विचारला जाणार आहे. पाठ्येतर गद्य उतार्यामध्ये तुम्हाला 3 कृती विचारल्या जाणार आहेत. एक वाक्येन उत्तरम लिखत, केवलम एकम लिखत, यामध्ये समानार्थकम तथा विरुद्धार्थकम पदम चिनुत, यामध्ये तुम्हाला जे शब्द दिले जातील त्या शब्दांचा समान किंवा विरुद्ध अर्थाचा शब्द तुम्हाला त्या परिच्छेदातून निवडून लिहायचा आहे. तर तिसरी जी कृती आहे ती गद्यांशामध्ये कोणकोणती नामं आलेली आहेत, मग त्यामध्ये पशूंची नावं कोणती, पक्ष्यांची नावं कोणती, म्हणजे त्या परिच्छेदावर हा प्रश्न अवलंबून असणार आहे. त्या परिच्छेदामधील जो विषय आहे त्या विषयानुसार इथं प्रश्नाचं स्वरूप देखील बदललं जाणार आहे. त्यानंतर एक तुम्हाला पाठ्येतर श्लोक म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा, परंतु प्रथम सत्राला मात्र तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 33 वर असणारे जे 9 श्लोक आहेत त्या श्लोकांपैकीच तुम्हाला एखादा श्लोक तुम्हाला तिथे विचारला जाईल आणि त्यावर 3 कृती तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. एक वाक्यानं उत्तरत 2 प्रश्न विचारले जातील, त्यातले एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. त्यानंतर पद्यांशतः पंचमी विभक्त्यंत पदम चिनुत ही दुसरी कृती असेल. म्हणजे तो जो श्लोक दिला जाईल त्या श्लोकामधील तुम्हाला तिथं निर्देशित केलेली जी विभक्ती आहे त्या विभक्तीमध्ये असणारे जे शब्द आहेत ते शब्द तुम्ही तिथं लिहायचे. तर तिसरी जी कृती आहे त्या तिसऱ्या कृतीमध्ये तुम्हाला सलग असे एकसारखे शब्द, समानार्थी शब्द दिले जातील. म्हणजेच आपण ज्याप्रमाणे आज जो श्लोक पाहिला संबोधनाचा, त्यामध्ये सूर्यासाठी 4 नावं आलेली आहेत. भास्कर, दिवाकर, प्रभाकर हे जे नामं आलेले आहेत या नामांमध्ये एक वेगळं कोणतं तरी नाम त्यामध्ये दिलं जाईल आणि म्हणून त्यातील वेगळा शब्द तुम्ही शोधायचा आहे. आणि म्हणून इथं समूहेतर पदम चिनुत जे 4 शब्द दिले जातील त्या 4 शब्दांपैकी 3 शब्द हे समानार्थक असतील आणि 1 शब्द वेगळा असेल तो शोधायचा आणि लिहायचा. अशा प्रकारे तुम्हाला पाठ्येतर पद्य उतारा, पाठ्यपुस्तकातील पद्य उतारे आणि पाठ्येतर श्लोक याच्यासाठी कोणता भाग आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे याविषयीची आपण आता माहिती घेतलेली आहे. यानंतर आपण शेवटचा 7वा जो प्रश्न आहे, 7वा प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप कसं आहे याविषयी माहिती आपल्याला सांगितलेलीच आहे. आता आपण पृष्ठ क्रमांक 33 वर असणारे जे श्लोक आहेत त्या श्लोकांच्या विषयीची माहिती आपण पाहूया. बघा, पहिलाचा श्लोक, रविश्चंद्रो घना वृक्षाः नदी गावश्च सज्जनाः एते परोपकाराय लोके देवेन निर्मिताः. हा श्लोक आपल्या पाठ्यपुस्तकातील श्लोक क्रमांक पहिला, पृष्ठ क्रमांक 33 वर पहिला श्लोक आहे की ज्यामध्ये
प्रथमा विभक्तीतील रूप वापरलेली आहेत. ती कोणकोणती? तर पहिली ओळ जर बघितली तर पहिल्या ओळीमधील सर्व शब्द जे आहेत ते प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. रवी म्हणजेच सूर्य, चंद्र, चंद्र, घन म्हणजेच मेघ, वृक्ष, झाड किंवा इथं बहुवचन आहे झाडे अशा अर्थानं, नदी, गावह, गावह संधी कसा आहे गावह अधिक च, गावश्च, गावह अधिक च, सज्जनाः. इथं रवी आणि चंद्र हे दोन शब्द फक्त प्रथमा विभक्तीच्या एक वचनामध्ये आहेत, अन्यथा राहिलेले पाचही शब्द जे आहेत ते प्रथमेच्या बहुवचनामध्ये आहेत. म्हणजेच या श्लोकामध्ये प्रथमा विभक्तीचा वापर केलेला आहे. शब्दांचे अर्थ पुन्हा एकदा बघा. रवी सूर्य, चंद्र चंद्र, घनाहा इथं विसर्गाचा लोप झालेला आहे, घनाहा म्हणजेच मेघाहा, वृक्षाहा तरवह म्हणजेच वृक्ष अनेक वृक्ष, नदीही नद्या, त्यानंतर गावह गायी, सज्जनाहा सज्जन या शब्दाचं प्रथमा विभक्तीचं बहुवचन. येते दुसऱ्या ओळीचा अर्थ बघूया. येते येतच सर्वनाम चालवलं तर पुल्लिंगी प्रथमेचं बहुवचन. हे सर्वजण परोपकाराय परोपकारासाठी, लोके लोक या शब्दाचा अर्थ आहे विश्व, लोक या शब्दाचा अर्थ विश्व किंवा जगत, देवेन निर्मिताः देवाने निर्माण केलेले आहेत. म्हणजेच या श्लोकामधील पहिले सहाही शब्द जे आहेत ते सहा शब्द बघा. सूर्य, चंद्र, मेघ, वृक्ष, नदी, गायी आणि सज्जन लोक हे देवेन देवाने या विश्वामध्ये, लोके म्हणजे जगामध्ये, या जगामध्ये परोपकाराय निर्मिताः परोपकारासाठी निर्माण केलेले आहेत. आता यांचा अन्वय फार सोपा आहे बघा. रवी चंद्र घनाः वृक्षाः नदी गावः च, च म्हणजे आणि. च हे जे अव्यय आहे ते च हे अव्यय दोन प्रकारे वापरता येतं, तीन प्रकारे वापरता येतं. ते कसं, सर्व पद संपल्यानंतर एकतर च वापरावं, किंवा प्रत्येक पदानंतर च वापरावं, किंवा सर्व पदांमध्ये शेवटच्या पदापूर्वी च हे अव्यय वापरावं. च वापरण्याचे संस्कृत मधले नियम पुन्हा एकदा बघा. वाक्यरचनेमध्ये च हे अव्यय हे तीन प्रकारे वापरता येतं. अनेक शब्द असतील तर एकतर प्रत्येक पदानंतर च वापरावं, किंवा सर्व पद संपल्यानंतरच एकदाच च वापरावं, किंवा शेवटच्या पदापूर्वी च हे अव्यय वापरावं. च अव्ययाचा अर्थ आणि असा आहे. हे सर्वजण येते येतच सर्वनामाचं ते प्रथमेचं बहुवचन आहे. हे सर्वजण लोके या जगामध्ये, देवेन देवाने तृतीय विभक्तीचे एक वचन आहे, परोपकाराय परोपकारासाठी, निर्मिताः निर्माण केलेले आहेत. अशा प्रकारे याचा अन्वय आहे. आता याच्यातील शब्दार्थ बघूया. रवी म्हणजे सूर्य, घनाः म्हणजेच ढग किंवा घन हा शब्द पुल्लिंगी आहे ते आणि त्यानंतर गावह, गावह मूळ शब्द आहे गो, गो या शब्दाचा अर्थ गाय आणि ते प्रथमेचं बहुवचन आहे. अनेक गायी अशा अर्थानं गावह शब्द आहे, गायी. परोपकाराय परोपकार या शब्दाचं चतुर्थी विभक्तीचं एक वचन आहे, परोपकारासाठी. लोके या जगामध्ये, या विश्वामध्ये सप्तमीचं एक वचन आहे. अशा प्रकारे इथं आपण शब्दांचे अर्थ पाहिले. त्यानंतर या शब्दाचं जे स्पष्टीकरण आहे ते बघा. केवळ परोपकार हाच ज्यांच्या निर्मितीचा हेतू आहे अशा गोष्टींची ही यादी आहे. या श्लोकामध्ये सूर्य, चंद्र, मेघ, झाडे, नद्या, गायी आणि सज्जन हे शब्द प्रथमा विभक्तीमध्ये योजलेले आहेत याविषयी आपण माहिती सांगितलेलीच आहे. आणि हे जे शब्द आहेत ते निर्मिताः या क्रियापदासारख्या योजलेल्या शब्दांची कर्म आहेत. एक महत्वाचा त्याचा सरळ अर्थ बघा. सूर्य, चंद्र, ढग, वृक्ष, गायी, नद्या आणि सज्जन लोक यांना या जगात देवाने
परोपकारासाठीच निर्माण केलेले आहे, असा या श्लोकाचा सरळ अर्थ होतो. त्यानंतर द्वितीय विभक्ती योजलेला हा दुसरा श्लोक पाहूया. नमामि शारदां देवीं विद्यारंभे सुमंगलां नरस्तस्याः प्रसादेन पांडित्यं लभते सदा. इथं कंसामध्ये द्वितीय शब्द दिलेला आहे, म्हणजे यामधील या श्लोकामधील द्वितीयतील शब्द जे आहेत ते आपण बघूया. शारदाम, देवीं, सुमंगलाम, पांडित्यम हे जे शब्द आहेत ते शब्द द्वितीय विभक्तीमध्ये योजलेले आहेत. आता शब्दांचे अर्थ बघूया. नमामि यामध्ये नम धातू आहे, नमस्कार करणे अशा अर्थाचा, आणि तो जर चालवला तर लट लकाराचं उत्तम पुरुषाचं एकवचन. नमामि नमस्कार करतो. कोणाला? शारदाम देवीं. कोणाला नमस्कार करतो? तर शारदा देवीला नमस्कार करतो. केव्हा करतो? विद्यारंभे. विद्यारंभे विद्या किंवा ज्ञानार्जन करण्याच्या सुरुवातीला. विद्या आरंभे विद्या मिळवण्यापूर्वी, ज्ञान मिळवण्यापूर्वी, अध्ययन करण्यापूर्वी. सुमंगलाम. सुमंगलाम म्हणजे मंगल करणारी. नरह संधी कसा आहे बघा. नरह अधिक तस्याहा विसर्गाचा स झालेला आहे बघा. रच्या पुढे विसर्ग. नरह अधिक तस्याहा मनुष्य. तस्याहा तत्सर्वनामाचं स्त्रीलिंगी षष्ठी विभक्तीचं एकवचन आहे. तस्याहा म्हणजे तिच्या. प्रसादेन प्रसाद म्हणजेच आशीर्वाद, कृपा प्रसाद. तिच्या कृपा प्रसादाने मनुष्याला पांडित्यम. पंडित म्हणजे विद्वान आणि पांडित्य म्हणजे विद्वत्ता. बघा, पंडित या शब्दाचा अर्थ विद्वान, तर पांडित्य या शब्दाचा अर्थ विद्वत्ता. सदा लभते. सदा या शब्दाचा अर्थ आहे नेहमी. लभते म्हणजे मिळते किंवा प्राप्त होते. अशा प्रकारे आपण केवळ या श्लोकामधील शब्दार्थ बघितलेत. आता त्याचा अन्वय बघूया. यामध्ये नमामि हे क्रियापद असल्यामुळं अहम हा जो कर्ता आहे अध्यावृत, तो प्रारंभी घ्यावा लागेल. अहम विद्यारंभे. विद्या अधिक आरंभे. मी ज्ञान मिळवण्यापूर्वी, अभ्यासाला बसण्यापूर्वी. सुमंगलाम शारदाम देवी. शारदा देवी कशी? सुमंगलाम मंगल करणारी, शुभ करणारी, मंगल करणारी. शारदा देवीला मी नमस्कार करतो. तस्याहा प्रसादेन तिच्या आशीर्वादाने. जनः किंवा नरः मनुष्य. सदा पांडित्यम लभते नेहमी त्याला विद्वत्ता मिळते किंवा प्राप्त होते. पुन्हा एकदा बघा अन्वय. अहम विद्यारंभे सुमंगलाम शारदाम देवीं नमामि. तस्याहा प्रसादेन नरः सदा पांडित्यम लभते. यामधील शब्दार्थ बघूया. सुमंगला म्हणजे अतिशय पवित्र अशी. हे जे विशेषण आहे ते कोणासाठी आहे? तर शारदा देवीसाठी आहे, म्हणजे सरस्वती मातेसाठी आहे. कल्याणकारक अशी शारदाम या द्वितीयांत नामाचं ते विशेषण आहे. शारदा देवी कशी? तर सुमंगलाम अतिशय पवित्र असणारी, अतिशय मंगल असणारी. प्रसादेन म्हणजेच कृपा आशीर्वादाने. कृपा हे पांडित्य लाभाचे साधन आहे म्हणून ते तृतीयमध्ये आहे. पांडित्यम हे नाम आहे. पांडित्य या शब्दाचा अर्थ आहे विद्वत्ता. लभते हे जे कर्म आहे त्या कर्माचं ते, त्यामुळे ते द्वितीय विभक्तीमध्ये आहे. कर्म नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असतं. आता याचा सरळ अर्थ बघूया. शिक्षणाच्या आरंभी मी अतिशय पवित्र आणि कल्याणकारक अशा शारदा देवीला नमस्कार करतो. तिच्या कृपेने लोक नेहमी विद्वत्ता प्राप्त करतात. आता यामध्ये एक महत्वाची टीप अशी, शारदाम हे नमामीचं कर्म आहे आणि कर्म नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असतं. सुमंगलाम देवी ही कर्माची विशेषणे म्हणून
तो शब्द देखील द्वितीयमध्ये वापरलेला आहे. या श्लोकाचा सरळ अर्थ पुन्हा एकदा बघा. मी अध्ययन करण्यापूर्वी अतिशय मंगल किंवा पवित्र अशा शारदा देवीला नमस्कार करतो. तिच्या कृपा आशीर्वादाने लोक नेहमी विद्वत्ता प्राप्त करतात. अशा पद्धतीने आज आपण आपल्याला पृष्ठ क्रमांक 33 वर असणारे जे श्लोक आहेत की जे श्लोक आपल्याला प्रथम सत्रासाठी आणि द्वितीय सत्रासाठी पाठ्येतर श्लोक म्हणून विचारले जाणार आहेत. द्वितीय सत्राला मात्र यापेक्षा वेगळे श्लोक सुद्धा विचारले जाऊ शकतात, परंतु प्रथम सत्रासाठी मात्र यातील श्लोक आपल्याला विचारले जाणार आहेत. आज आपण एवढेच श्लोक पाहूया. पुढच्या तासाच्या वेळेला उर्वरित जे श्लोक आहेत त्या श्लोकांविषयीची माहिती मिळवूया. धन्यवाद.